मला ना एक प्रश्न पडलाय. तर तो प्रश्न असा आहे की सुंदरता म्हणजे नक्की काय? सुंदरता किंवा सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं? तुमच्या मते खरं सौंदर्य कशात आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मते खरं सौंदर्य हे माणूस किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे, तो इतरांशी कसा वागतो, लोकांना कसं माफ करतो, लोकांच्या चुका विसरून कसं पुढे जातो, त्याचसोबत त्या व्यक्तीचं मन किती साफ आहे, हे माझ्या मते खरं सौंदर्य आहे. पण आजकाल बाहेरून मेकअप करून सुंदर सुंदर कपडे घालून लोक स्वतःला अपडेटेड आणि स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तेही एक प्रकारचं सौंदर्यच आहे. स्वतःला प्रेझेंटेबल आणि फ्रेश राहण्यासाठी, आत्मविश्वास येण्यासाठी सुंदर दिसणं, सुंदर राहणं, सुंदर वागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण आजकाल काही स्त्रिया स्वतःच्या सौंदर्याकडे हलगर्जीपणा करताना दिसतात. त्या काय विचार करतात, एक ठराविक वय असतं ज्यात आपण सुंदर दिसू शकतो. काही वयानंतर आपलं सौंदर्य कमी होऊ शकतं किंवा एका ठराविक वयानंतर आपलं सौंदर्य कमी होऊ लागतं. त्यामुळे त्या आपल्या स्वतःच्या राहणीमानाकडे, केसांकडे, शरीराकडे दुर्लक्ष करताना दिसतात. आणि त्यामुळेच होतं काय, केस गळतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, वांग उठतो आणि बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरे जावे लागतं. सो गाईज, आजचा विषय असा आहे की तुमच्याही चेहऱ्यावर वांग उठला आहे का? तर तो वांग असतो तरी काय, आणि हा वांग घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील याचा आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चेहऱ्यावर वांग का उठतो? तर वांग उठण्यासाठी एक ठराविक वय असतं. वयाच्या 26-27 वर्षानंतर पुढे 40-45 यातल्या बायकांना हा वांग उठत असतो. ज्या बायका सतत सूर्यप्रकाशात काम करत असतात, चेहऱ्याला सनस्क्रीन लावत नाहीत, त्याचसोबत चेहऱ्याची योग्य ती काळजी घेत नाहीत, आपला चेहरा सतत पाण्याने धुवत नाहीत, अशा कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये महिलांना जास्त करून वांग उठतो. त्याचसोबत जर घरात आईला किंवा आजीला वांग उठलेला असेल तर तो अनुवंशिकतेने नातीला सुद्धा उठतोच. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही महिलांना वांग उठताना दिसतो. त्यामुळे या उठणाऱ्या वांगाची योग्य ती काळजी घेतली, योग्य ते उपाय केले तर हा वांग जाऊ सुद्धा शकतो. घरगुती उपायांमुळेही हा वांग बरा होतो. अगदी तुमच्या घरात असणाऱ्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टींनी तुम्ही घरच्या घरी हा वांग घालवू शकता. त्यासाठी मोठ्या हायफाय किंवा जास्त खर्चिक ट्रीटमेंट्सची गरज घेण्याची काहीच गरज नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिमूटभर हळद दुधामध्ये मिक्स करायची, त्याची घट्टसर पेस्ट करून रोज रात्री चेहऱ्याला लावायची. 15-20 दिवसात तुमचा वांग फिकट होतो की नाही ते बघाच. सोबत ज्या ज्या वेळेला उन्हात जाल त्या वेळेला चेहरा पूर्णपणे पांढऱ्या अशा स्कार्फने झाकून घ्या. शक्य असेल तर सनस्क्रीन वापरा. आपल्या घरात बटाटा हा असतोच. बटाटा किसून घ्यायचा, त्याचा चांगला रस काढायचा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि तो लेप आपल्या चेहऱ्यावर जिथे जिथे वांग आहे तिथे तिथे लावायचा. याही घरगुती उपायाने तुमचा वांग लगेच 1-1.5 महिन्यात पूर्णपणे गायब होऊन जाईल. तिसरा उपाय, आपण ज्या वेळेला ताक काढतो, म्हणजे तूप बनवण्यासाठी जे ताक काढतो ना, त्या ताकाने तुमचा चेहरा धुवून घेत जा बरं. त्याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावर जे जे काही डाग असतील, अगदी डार्क सर्कल असतील, पिंपल्स असतील, ॲक्ने असेल, जे काही डाग असतील ते या ताकाने चेहरा धुतल्याने निघून जातील. हळद ही एक अँटीऑक्सिडंट आहे. हळद चेहरा उजळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचसोबत बेसन पीठ असतं, मसुरीच्या डाळीचं पीठ असतं. हेही अँटीऑक्सिडंट किंवा आपला चेहरा साफ करण्यासाठी, एकदम तुकतुकीत बनवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आता आपण मसुरीच्या डाळीचं पीठ जरा ओबडधोबड बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि त्याचा लेप चेहऱ्यावर लावायचा. ते सुकून गेलं की थोडंसं खरबडीत चेहऱ्यावरून घासून काढायचं. याने काय होतं, आपल्या चेहऱ्याचं छान स्क्रबिंग होतं, आपला चेहरा स्मूथ होतो. काही ॲक्ने असतील, पिंपल असतील किंवा हे वांग असतील, डार्क सर्कल असतील, ते अगदी गायबच होऊन जातात. रोज अंघोळ करताना साबणाऐवजी बेसन पिठामध्ये थोडंसं हळद, थोडीशी दूध, गुलाबजल हे टाकून
जर तुम्ही सगळ्या शरीरावरती बेसनाचा लेप लावलात, चेहऱ्यावर बेसनाचा लेप लावलात, तर तुम्हाला साबणाची गरज पडणार नाही. या बेसनाच्या लेपानेही तुमचं शरीर अगदी स्वच्छ, तुकतुकीत, चमकदार आणि मऊसूद होईल. आतापर्यंत 5 घरगुती उपाय तुम्हाला सांगितले. हे घरगुती उपाय तेव्हाच कामी येतील ज्या वेळेला तुम्ही स्वतःची स्किन उन्हापासून वाचवाल. जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही रोजच्या रोज कराल. लक्षात घ्या, आपण घरगुती उपाय वापरत आहोत, त्यामुळे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पेशन्स, डेडिकेसी ही लागतेच. काही गोष्टींसाठी तुम्हाला थोडा वेळ हा द्यावाच लागणार. घरगुती उपायांनाही थोडा वेळ द्यावाच लागणार. अगदी औषधं जरी खाल्ली, क्रीमा जरी वापरल्या तरी लगेच तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. पण त्या क्रीम्सनी साईड इफेक्ट होऊ शकतो. तर घरगुती उपायांनी तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि तुमची स्किन, तुमचं शरीर अगदी स्वच्छ आणि सुंदर राहील. लक्षात घ्या, तुमचं शरीर हे एक मंदिर आहे आणि तुम्ही स्वतः त्या मंदिराचे पुजारी आहात. ते मंदिर किती व्यवस्थित ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल.